त्यानंतर एक वेगळी बातमी। महाशिवरात्रोत्सवाच्या निमित्तानं मध्य प्रदेशातल्या चौरागडमध्ये दरवर्षी मोठी यात्रा भरते। या यात्रेमध्ये नागपुरातले लाखो भाविक सहभागी होतात। या यात्रेमध्ये नवस पूर्ण करण्यासाठी त्रिशूळ अर्पण करण्याची परंपरा आहे आणि त्यानिमित्तानं नागपुरात त्रिशूळांची विक्री खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे। अवघे 4च दिवसात त्रिशूळ विक्रीतनं नागपुरात लाखोंची उलाढाल होते। नागपूरच्या इतवारी भागात सध्या त्रिशूल खरेदीची लगबग वाढली आहे। महाशिवरात्रीच्या निमित्तानं मध्य प्रदेशातल्या चौरागडावर भरणाऱ्या यात्रेत हे त्रिशूल भगवान शंकराला अर्पण करण्यात येतात। नवस पूर्ण झाल्यावर महादेवाला त्रिशूल अर्पण करण्याची या भाविकांची श्रद्धा आहे। नागपूरच्या इतवारी भागात त्रिशूल तयार करणारी अनेक कुटुंब राहतात। पिढ्यानपिढ्या ही कुटुंब त्रिशूल तयार करतात। सुरुवातीला भरीव त्रिशूलला मागणी असायची, मात्र आता बदलत्या काळानुसार सीएनटी कटिंग केलेले पोकळ त्रिशूल मोठ्या प्रमाणात तयार केले जातात। भाविकांच्या मागणीनुसार 1 किलो ते 1000 किलो पर्यंतचे त्रिशूल इथं तयार केले जातात। मन्नत राहते, लोक मन्नत ठेवतात आणि तो मन्नत पूर्ण करण्यासाठी महादेवला चौरागडला ते त्रिशूल घेऊन जातात आणि त्याची मन्नत पूर्ण होते। मन्नत पूर्ण झाल्यावर ते त्रिशूल घेऊन जातात। किंमत आपल्याकडे 100 रुपयापासून तर 25-50 हजारपर्यंत त्रिशूल बनतात। बरं, हे त्रिशूल फक्त महादेवाला जाते की देशातील इतर ठिकाणी? नाही, महादेवाला तर जातात। त्यानंतर आपले त्र्यंबकेश्वर म्हणजे ज्योतिर्लिंग सुद्धा आणि अदर स्टेटमध्ये पण जातात त्रिशूल। मध्य प्रदेशातल्या पचमढी येथील चौरागड त्रिशूल यात्रा देशभरात प्रसिद्ध आहे। चौरागड येथील भगवान शंकराच्या मंदिरात त्रिशूल अर्पण करण्याची परंपरा आहे। भाविक आपला नवस फेडण्यासाठी महादेवाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्रिशूल अर्पण करतात। नागपुरासह विदर्भातील लाखो भाविक या यात्रेला हजेरी लावतात। महाशिवरात्रीला अवघे काहीच तास उरल्यानं नागपुरात त्रिशूल खरेदीची लगबग वाढली आहे। आम्ही मागच्या वर्षी एक मंदिर बनलं आहे शंकरीचं आणि तिथे आम्ही हे केलं आहे ते त्रिशूल आपल्याला 51 किलो न्यायचं आहे म्हणून। आदिवासी लोकांमध्ये इथं खूप हे आहे, तर आम्ही इथं हा त्रिशूल तो आम्ही चौरागडला नेणार आहे, मोठ्या महादेवला। तिथं त्याचा स्पर्श करून ते गावाला आमची स्थापना करणार आहे। चौरागडच्या यात्रेत भाविक नवस पूर्ण करण्यासाठी त्रिशूल अर्पण करतात, तर मंदिर समितीकडून देशभरातील शिवलिंग मंदिरांना त्रिशूलाची भेट देण्यात येणार आहे। यंदा मंदिर समितीकडून नेपाळच्या पशुपतीनाथ मंदिराला 151 किलोचा स्टीलचा त्रिशूल अर्पण करण्यात येणार आहे। उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर।